हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2901. सुनियाचा हाची भाव आपुला ठाव राखावा, दुजियाचा येऊ वारा नेंदू घरावरी देऊ. केली याची फाडाफाडी तडामोडी क्षेत्राची, पातेजत नाही लोका देव तुका वांचुनी. 2901. आपल्या हक्काच्या ठिकाणाची राखण करावी, त्यामध्ये दुसऱ्याचा सहभाग होऊ देऊ नये, हा कुत्र्याचा स्वभावच आहे. पारमार्थिक साधना करणाऱ्या भाविकांना अशी निष्ठा श्रद्धा आपल्या स्वरूप स्थितीच्या स्थानाविषयी बाळगावी. द्वैत्य बुद्धीचा वारा त्याला लागू देऊ नये, तो वारा आपल्या घरावर येऊ देऊ नये. आपल्या हक्काच्या स्थानाशिवाय इतर क्षेत्राविषयी फाडाफाडी केली पाहिजे, अहंकार क्षेत्राची मोडतोड केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या अंतरीच्या देवाचा माझ्याविषयी लोकांवर कोणावरही विश्वास नाही. 2902. धन्यतेची ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तोची वंश भक्तिभाग्य. ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी, धन्य नरनारी चतुर्भुज. नाही पापा रीघ काळाचे खंडन, हरिनाम कीर्तन घरोघरी. तुका म्हणे तीही तारिले सकळा, आपुल्या कोटी कुळा सहित पै. 2902. तो गाव धन्य आहे जेथे हरीचे दास राहतात. अशा गावात जे हरिभक्त राहतात त्यांचा भक्तीमुळे वंश धन्य झाला आहे. ज्या गावात घरोघरी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलल्या जातात ते नरनारी विष्णूप्रमाणे चतुर्भुज आहेत. त्या गावात घरोघरी हरिनाम संकीर्तन होते. तेथे काळाच्या सत्तेखाली असलेले जीवन नाही, तेथे पापाला प्रवेश नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्या हरिभक्तांनी आपला उद्धार करून घेतला, त्याबरोबर आपल्या पूर्वजांसह सर्व लोकांचा उद्धार केला असे समजावे. 2903. भय होते आम्हीपणे पाठी येणे घातले, अवघा आपुलाची देश काळालेश उरेची ना. समर्थाचे नाम घेता मग चिंता काशाची, तुका म्हणे नारायणे केले जिने सुखाचे. 2903. आम्ही देहबुद्धीने जगत होतो, त्यामुळे त्यावेळी जन्म मृत्यूच्या फेऱ्या फिरवणाऱ्या काळाचे भय होते, पण विठ्ठलाने आम्हाला पाठीशी घातले आणि आमची शूद्र भावना नाहीशी झाली. आता अवघा देश आपला झाला, काळाला लेशभरही जागा उरली नाही. त्या समर्थ विठ्ठलाचे नाम कंठात धारण केल्यावर चिंता कसली. तुकाराम महाराज म्हणतात, या नारायणाने आमचे जीवन सुखाचे केले आहे. 2904. मारू नये सर्पसंतांची ह्या दृष्टी, होतील ते कस्ती व्यापकपणे. एक सूत्र जीवविषयी आयता, रोम उपडिता अंग कांपे. नाही साहो येत दुःखाची ते जाती, परपीडा भूमी साम्य झाली. तुका म्हणे दिला नीतीचा संकेत, पूजा नावे चित्त सुखी तेने. 2904. एकच जीवतत्व सर्व जीवांच्या ठिकाणी व्यापकपणे असते, म्हणून सर्पाला सुद्धा मारू नये असे संतांचे सांगणे आहे. त्याच्या हत्येने ते व्यथित होतात. आपल्या त्वचेवरील एक केस उपटला तर आपल्याला वेदना होतात, त्याप्रमाणे जीवाशिवाचे ऐक्य संतांच्या ठिकाणी असल्याने इतर प्राण्यांना दिलेले दुःख त्यांना सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पूजेचा उद्देश वेदाने सांगितला आहे की कोणत्याही जीवाचा द्वेष करू नये, हीच ईश्वराची खरी पूजा आहे. त्यामुळे चित्ताला समाधान लाभते. 2905. विषम वाटे दुरवरी, चालोनी परती घरी. मागील ते उरी उरली नाही भयाची, मुख्य न व्हावा तो नाड. सेवटाचे हाती गोड, सरलिया चाड मग कैचे उद्योग. होता पहिला अभ्यास, समयी घाला वया कास. तेव्हा लटके दोष योगे अनुतापाच्या. तुका म्हणे आहे बुद्धी केली आणि साहे, जवळीच पाहे देव वाट स्मरणाची. 2905. संसारात तुम्ही देहभाव भेदबुद्धीने वागल्यामुळे देवापासून दूर गेला आहात. ते दोष दूर करा, म्हणजे भय निघून जाईल. हा देहभाव नष्ट झाल्याने शेवट गोड होतो, त्यामुळे दुःख येत नाही. या सर्वांसाठी नामस्मरण ध्यान याचा अभ्यास करावा लागतो. प्रसंगी हा अभ्यास वाढवल्याने दोष नाहीसे होतात. तुकाराम महाराज म्हणतात, यामध्ये बुद्धीला सहाय्य करून घ्या, म्हणजे इच्छा तृष्णा पुन्हा उद्भवत नाही.
नामस्मरण करत राहा, देव त्याची वाट बघत आहे. 2906. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. बाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंदू. प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी. तुका म्हणे अम्मा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप. देवा तुझ्या पावन कल्याणकारी चरणाचे दर्शन झाले आणि भरकटणारे मन तेथेच विसावले. आता ते कोठे धावणार. जीवाच्या सुख प्राप्तीसाठीचे श्रम निमाले, अवघा आनंद उरला. मुखाला नामसाधनेची गोडी वाटू लागली, मनाला प्रेमरसाने चरणाशी मिठी बसली. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल नाम हेच खरे माप आहे, ते आम्हाला सुलभ आहे. 2907. विश्वी विशंभर बोले वेदांताचे सार, जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश. व्यापिले हे नारायणे, ऐसे गरजती पुराणे. जनी जनार्दन संत बोलती वचन, सूर्याची आपरी तुका लोकी क्रीडा करी. 2907. संपूर्ण विश्वात विश्वर भरून राहिला आहे, हे चारही वेदाचे सार आहे. अवघ्या जगात जो देव आहे तोच जनार्दन आहे, असे सर्व शास्त्र स्पष्टपणे सांगतात. हे सर्व जगत नारायणाने व्यापले आहे, असे पुराणे गर्जना करून सांगत आहेत. सर्व जगात जनार्दनाचा वास आहे, असे संतांना वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, सूर्य जगाला किरणोद्वारे प्रकाशित करतो, पण तो कशानेही लिप्त होत नाही. त्याप्रमाणे माझा स्वामी असंग राहून खेळ खेळत आहे. 2908. निरोधितो परीन मोडे विकार, बहुही दुस्तर विषय द्वारे. राहता ते ती तुम्ही भरोनी अंतर, होतो तदाकारी निर्विषयची. कृपेची या साक्षी असती जवळी, वचने मोकळी सरत नाही. तुका म्हणे ताळा मेळविनी, पाशी विनंती पायांशी हेची करी. 2908. मी इंद्रियांचे खूप नियमन करू पाहतो, पण चित्तातील विषय विकार काही केल्या नष्ट होत नाहीत, कारण विषयद्वाराचे नियमन करणे अवघड आहे. देवा आता कृपा करा आणि माझ्या अंतरी भरून राहा, त्यामुळे तुमच्याशी एकरूप होऊन आम्ही निर्विषयी होऊन राहतो. देवा तुम्ही जवळ असला तर मला तुमच्या कृपेचा अनुभव येईल, कारण अनुभवाविना कोरडे बोल निरर्थक असतात. तुकाराम महाराज देवापाशी विनंती करत म्हणतात, कृपा करून साक्षी होऊन राहावे. 2909. अद्वय चिद्वय झालेची कारण, धरिले नारायण भक्ती सुख. अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज, एकतत्वी बीज भिन्न नाही. शून्य निरसुनी राहिले निर्मळ, ते दिसे केवळ विटेवरी. सुख घ्यावे नामवदना ही चाड, सरिता वापी आड एक पाणी. तुका म्हणे मीच आहे तेने सुखे, भेद नाही मुखे नाम गाता. 2910. वैकुंठ 2909. हा नारायण निर्गुण निराकार आहे, परंतु भक्तीचे सुख भोगण्यासाठी सगुण साकार म्हणजे द्वैत्य रूप घेऊन विठ्ठल झाला. हा नारायण चतुर्भुज होऊन डोळ्यांना प्रत्यक्ष सगुण साकार झाला. हे एकतत्व बीज विठ्ठलाहुनी भिन्न नाही, याचा अनुभव घ्या. शून्य निरसन करून जे प्रेम राहिले तेच शुद्ध स्वरूप विटेवर दिसते आहे. सुखाने आनंदाने विठ्ठल नाम वाणीने घ्यावे अशी या श्रीमुखाची इच्छा आहे. सरिता वापी आड हे भिन्न असले तरी पाणी एकच आहे, त्याप्रमाणे विठ्ठलाचे स्वरूप सगुण रूप निर्गुण स्वरूप एकच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मुखाने मी विठ्ठल विठ्ठल गात असतो, आता द्वैत्य अद्वैत्य असा दुजा भाव उरला नाही, त्या सुखाने मी भरून राहिलो आहे. 2910. उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती, पुंडलिकाची आप्रीती विटे उभा राहिला. सर्व सिद्धीचा दातार, सवे आणिला परिवार. भक्ता अभय कर घ्या घ्या ऐसे म्हणतसे, जेने हे विश्व निर्मिले. महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गांते धरिले. सत्ता मात्रे आपुलिया, तुका म्हणे कृपावंत. इचिले पुरवी मनोरथ, रिद्धी सिद्धी मोक्ष देत शेकी संग आपुला. वैकुंठीचा चक्रवर्ती राजा उदार असून परमभक्त पुंडलिकाच्या प्रीतीसाठी विटेवर उभा आहे. सर्व सिद्धीचे दान देणारा हा राजा अवघ्या परिवारासह पंढरीस आला असून भक्तासाठी प्रेमरस आणला आहे. उभय हस्त धरून दान घ्या असे भक्तांना जनांना सांगत आहे. त्या देवाने हे विश्व निर्माण केले, देवांची स्थापना
केली 21 स्वर्ग धारण केले, हे सर्व त्याने त्याच्या सत्तेने केले. तुकाराम महाराज म्हणतात, हा कृपावंत विठ्ठल भक्तांचे मनोरथ पूर्ण करून त्यांना रिद्धी सिद्धी तर देतोच, शेवटी आपला सहवासही देतो. 2991 सकळ गुणे संपन्न एक देवांचे लक्षण, वरकड कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही, षडगुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंती जाण, तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. 2911 सर्व गुणांनी समृद्ध असा भगवंत आहे, हेच त्याचे लक्षण आहे. असा षडगुण संपन्न, ज्ञान वैराग्य धर्म ऐश्वर्य यश लक्ष्मी भगवान विठ्ठल आहे, हे समजून घ्या. अन्य दुजे ठाई कोठे कमी कोठे जास्त कमतरता असते, पण विठ्ठलाचे ठाई 6 ही पुरुषार्थ गुण पुरेपूर आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, या 6 गुणांनी विठ्ठलाला सुशोभित केले आहे. 2912 सुख पंढरीये आले पुंडलिके सांठविले, घ्या रे माझे बाप, जीवा घेऊनी करे माप, करा एक खेप, मगन लगे हिंडणे विभव गुंडोनी पसारा, धाव घाला पंढरपुरा, आयुष्य वेंच जव आहे, तोची धावोनी या जाय, आळस न करी या लाभाचा, तुका विनवी कुणबी याचा. 2912 चिरंतन शुद्ध असे भगवंत रूपाच्या रूपाने पंढरीला आहे, त्याला भक्त शिरोमणी पुंडलिकाने आपल्या ठिकाणी साठवून ठेवले. माझे मायबाप, तुम्हाला सांगतो की जीवेचे खरे पाप त्याचे नाम घेऊन संपवा, सुखाचा लाभ पदरात भरून घ्या. हे सुख लाभल्यावर जन्मजन्मावरी हिंडावे लागत नाही. आता विषय सुखाचा पसारा गुंडाळा आणि या सुखाच्या प्राप्तीसाठी पंढरपूरकडे धाव घ्या. क्षणाक्षणाने खर्च होणारे आयुष्य जोपर्यंत तुमच्या जवळ आहे तोपर्यंत धावत जा. तुकाराम महाराज विनवत आहेत की तुम्ही या सुखाच्या लाभासाठी आळस करू नका. 2913 देवाचे चरित्र नाटवे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे, हातावरी हात हासोनी आफळी, वाजविता टाळी लाज वाटे, तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया. 2913 सामान्य जनांना देवाचे चरित्र हरिकथा आठवत नाही, त्यात मन रमत नाही, पण विनोदी हास्यप्रधान कथा आवडतात. विनोदाने हसताना एकमेकाला टाळ्या देत त्याचा आनंद घेतात, पण हरिकथा भजन कीर्तनात टाळी वाजवायची लाज वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा नतद्रष्टांच्या तोंडावर अवश्य थुंकावे, कारण ते पाप कर्माचे शासन भोगण्यासाठी यमपुरीला जातात. 2914 अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी, करोनी उचित देई हेची दान, आवडे कीर्तन नाम तुझे, देव भक्तवन सुखाचा सोहळा, ठेवूनी निराळा दावी मज, तुका म्हणे आहे तुझे हे सकळ, कोण्या एका काळ देई मज. 2914 देवा, मला अद्वैत भावात समाधान वाटत नाही. येथे मी तूपणामध्ये तुझी चरण सेवा करणे गोड वाटते. विठ्ठला, मला तुझे नामसकीर्तन भजन आवडते, हे योग्य आहे आणि याचेच दान दे. विठ्ठला, मला तुझ्यापासून निराळा ठेवून देव भक्तपण ठेवून त्या सुखाचा सोहळा दाखवा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, हे जग येथे तुझी सत्ता आहे, म्हणून एखाद्या वेळी तरी माझ्या इच्छेप्रमाणे दान द्यावे. हेच 2915 हेची माझे तप, हेची माझे दान, हेची अनुष्ठान नाम तुझे, हेची माझे तीर्थ, हेची माझे व्रत, सत्य सुकृत नाम तुझे, हेची माझे कर्म, हाची माझा धर्म, हाची नित्यनेम नाम तुझे, हाची माझा योग, हाची माझा यज्ञ, हेची तप ध्यान नाम तुझे, हाची कुळाचार, हाची कुळधर्म, हाची नित्यनेम नाम तुझे, हा माझा आचार, हा माझा विचार, हा माझा निर्धार नाम तुझे, तुका म्हणे तुझे सांगायासी नाही, नामे विन काही धनवित्त. 2915 तुझे नामस्मरण हेच माझे तप, हेच दान शास्त्रानुसार करायचे धर्मकृत्य आहे, तेच माझे तीर्थ पुण्य कृत्य, सर्व व्रत वैकल्य त्यातच घडतात. तुझे नाम जपणे हाच माझा नित्यनेम आहे, तेच कर्म आणि तोच धर्म आहे. तुझे नाम हेच माझे ज्ञान, तेच माझे श्रवण मनन आदी नवविधा भक्ती, ज्याचा मी निजध्यास करतो. तुझे नाम हाच माझा कुळाचार कुळधर्म नित्यनेम आहे.
देवा तुझे नाम घेणे हेच माझे आचरण, तोच माझा विचार, नाम घेणे हाच निर्धार. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझे नामस्मरण करतो, हाच एक सद्गुण माझ्याजवळ सांगण्यासारखा आहे, याशिवाय अन्य धनसंपदा सांगण्यासारखी नाही. 2916 कोणे साक्षी विन केले उदारा भजन, ऐसे सांगाजी दातारा, माझी भक्ती परंपरा कोणी केली नाही आळी. ब्रह्मज्ञानाहुनी वेगळी, कोणाचे त्वा कोड नाही पुरविला लाड, कोणाच्या उद्धारा केला विलंब माघारा. तुका म्हणे भिन्न का हे बोला साक्षी विन. 2916 देवा तुमचे भजन केले तर उद्धार होतो, अशी संतांची साक्ष घेऊन कोण्या भक्ताने आपले भजन केले हो. देवा माझी भक्ती वंश परंपरेने चालत आली आहे, मला ब्रह्मज्ञान हवे असा हट्ट कोणी केला आणि तुम्ही तो पुरवला नाही का. यापूर्वीच्या असंख्य भक्तांचा उद्धार करण्यास तुम्ही उशीर केला होता काय नाही ना. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी साक्ष असल्याविना वेगळे काही बोलत नाही. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.